तर नमस्कार मित्रांनो. तर हे लिंबाचा पाला आहे ना, उकळून घेतला आहे आणि हे पाणी बनवले काळं. बराच वेळ उकळून दिलं आहे लिंबाचा पाला ह्याच्यात. आणि पाणी आता बकेटमध्ये ओतून घेतो. तर नाही का, एवढंच पाणी कशासाठी? जे पाणी तर लय कमी, अर्धी बकेटच आहे. पाणी पिल्ल्याला बांधलं इथं, कारण की पिल्ल्यासाठीच पाणी तयार केलं आहे. पिल्ल्याला ना छोट्याले पिसा झाल्यात आणि त्या पिसा फक्त पिल्ल्यालाच आहेत, बाकी कुठल्या जनावराला नाहीत. पिल्ल्यालाच ते पिसवा झाल्यात. आणि ते कसं आहे, पावडर लावले ना त्याच्या अंगाला, तर ते चाट येतं त्या पावडरला चाटीत बसतं सारखं. तर त्याच्यामुळे थोडं लिंबाच्या पाण्याने धुवून बघतो, पिसा गेलं तर गेलं. म्हणजे इथं खाली आसपास पण कुठं पिसा नाहीत. आणि खालचं जे त्याची जागा आहे ना इथली पिल्ल्याची, तर ती जागा सगळी मी काल फवारून घेतली. पण काल ना तर पाण्यात औषधाचं प्रमाण लय टाकलं होतं, तर त्याच्यामुळं मग पिल्ल्याला मी फवारलं नाही. कारण की औषधाचं प्रमाण जास्त होतं ना, तर पिल्लू भुलन वगैरे ना, तर त्याच्यामुळं काल त्याला फवारलं नाही. आज त्याला पाण्याने धुवून घेतो. पिसा फक्त त्याच्या अंगावरच आहेत, बाकी कुठल्या जनावरालाच नाही. तर हे बघा इथं छोटं काळं दिसतंय ना, तर ती असे पिस आहेत ते बघा. हल्ली मी बोट लावलं ना, हल्ली असे पिसं झाले त्याला. त्याच्यामुळे आता पिल्ल्याला मी बांधून घेतले. तर त्याला थोडंसं आता धुवून घेतो. पाणी अगोदर बघतो थंड झालं का धुण्यासारखं. थंड झालं असेल तर मग त्याला धुजू. पिसा म्हणजे ना, तर त्याच्या अंगावर छोटेसे काळ्या कलरचे कीटक आहेत. माशीपेक्षा पण बारीक, मच्छरपेक्षा पण बारीक. आणि ते किडे काय ना, बऱ्याच त्यांची उत्पत्ती लय होती, बऱ्याच प्रमाणात राहतात ना. तर ते रक्त पण पितात आणि त्वचा पण खाजवते. माणसाची पण खाजवते आणि जनावरांची पण. मग त्या पिसा जरा कमी होण्यासाठीच धुतो आहे मी. आता बघतो धुवून, पिसा कमी झाल्या तर झाल्या, नाहीतर मग पावडरच लावतो. पण पावडर लावलं का होतं, पिल्लू स्वतः चाटतं. आणि त्याला जरी व्यवस्थित बांधलं ना, तर मग पावडर धुवायचं लक्ष नाही झालं पावडर, तर मग संध्याकाळी दूध काढताना गाय पिल्ल्याला चाटते. मग परत मग रिस्क मोठी नको ना. तर त्याच्यामुळं लिंबाच्या पाल्यानं धुवून बघतो. लिंबाच्या पाल्यानं गायने चाटलं तरी काय अडचण नाही. पण पावडर जर गायने चाटली ना, तर काही इन्फेक्शन वगैरे काय व्हायचं गायला. तर त्याच्यामुळे पिल्ल्याला आता धुवायचं म्हणजे जस्ट हे लिंबाचं पाणी सगळीकडे लावून घ्यायचं, त्याच्या अंगाला, खाली पायाला वगैरे सगळीकडे लावून घेतो. आणि बघतो पिसा जातात का, गेल्या तर ठीक आहे, नाहीतर वासराला मग पावडरच लावावं लागेल. पण लक्ष द्यावं लागेल, लावून धुवावं लागेल. रिस्क नको वाटते. समजा मी पावडर लावून गेलो, परत धुवायचं विसरलो, पिल्ल्याने चाटलं, काही झालं तर. पाणी असं नॉर्मल थंड होऊन दिलं आहे. लहान वासराला काय होतं, जरा केस जास्त वाढलेले असतात ना, तर त्याच्यामुळे पिसवा केसामध्ये जास्त राहतात. बाकी मोठ्या जनावरांचे कसं केस छोटाले असतात ना, तर त्याच्यामुळे जास्त पिसा राहत नाहीत. मोठ्या जनावरांच्या अंगावर लपायला जागा सापडत नाही. पण हे पिल्ल्याचे केस जरा लहानपणीचे वाढलेले आहेत ना, तर पिसवाला लपायला जागा सापडते. ह्याला सकाळ संध्याकाळी दूध पाजायला सोडायला आलं ना, किंवा ह्याच्याजवळ खायला टाकायला आलं ना, ह्याचा जर अंगाला धक्का लागला ना, तर माझ्या अंगावर बी 1-2 पिसा येतातच. तर त्याच्यामुळं त्याला बघतोय करून उपाय, झालं तर झालं. झालं आता पिल्लू धुवून झाले, तर त्याला आता वाळून देतो थोडं वेळ सुकन. त्याच्यावर मी चांगलं पाणी टाकणार नाही, हे असंच राहू दे. ते लिंबाचा तवरण ते कचरा.